आपला टेम्परामेंट काय असतो नेमका? समजा एक्झामिनेशन हॉलमध्ये एखादा हुशार विद्यार्थी असतो. तो सडनली शेवटच्या क्षणात जर त्याने 70 राइट मार्क केले असेल तर 30 मार्क करून फेल होतो. मात्र तोच विद्यार्थी 60 अटेम्प्ट करून सुद्धा तिथंच थांबल्यामुळे तो कट ऑफ क्लिअर होतो. आता ह्या गोष्टी स्वभाव विशेषावर आहे. टेम्परामेंट थेरी याला म्हणतात, की टेम्परामेंट संदर्भात एक थेरी मांडण्यात गेली. गॅलेनचा हा सिद्धांत मांडतात. 4 स्वभाव विशेष सिद्धांत यांनी सांगितला आहे. कसा आपण हे बघू. आता बेसिकली चाइल्ड सायकोलॉजीमध्ये बालमानसशास्त्रात 4 स्वभावांची ओळख आपल्याला आहे. सर्वात पहिले रक्ताळू स्वभाव, उत्साही म्हणतात त्यांना. कफाळू स्वभाव, शांत. पित्ताळू स्वभाव, नेते. आणि उदास स्वभाव. आता ऐकायलाही हे थोडंसं अवघड वाटतं, मात्र यापेक्षा अवघड आहे इंग्लिश शब्द. पहिला आहे सॅंग्वाइन म्हणजे एन्थुजियास्टिक. सेकंड इज क्लोरेलिक, लीडर. फ्लॅजेमॅटिक, डिप्लोमॅट. आणि मेलॅन्चोनिक म्हणजे मेलॅन्कोनिक म्हणतात त्याला, ॲनालिस्ट. आता याला पर्याय आहे का आपल्याला परीक्षेमध्ये आल्याबरोबर? नाही. तुम्हाला सेम स्टेटमेंट देण्यात येईल. तुम्हाला 4 शब्द हेच देण्यात येतील. रक्ताळू स्वभाव, पित्ताळू हे नाही देण्यात येतील. सॅंग्वाइन, क्लोरिक, फ्लॅग्मॅटिक आणि मेलॅन्कोनिक. त्यामुळे हळूहळू आपण समजून घेऊ नेमकं काय. सर्वात अगोदर हे जे 4 टेम्परामेंट थेरी होती, गॅलेनचा जो 4 स्वभाव विशेष सिद्धांत होता, हा ग्रीक वैद्यकीय संकल्पनेवर आधारित आहे. यालाच ह्युमेरिझम किंवा त्रिदोष सारखी शरीरद्रव्यांची संकल्पना म्हणण्यात येते. आता असंच आपलं भारतीय संस्कृती सुद्धा आहे. आपण म्हणतो ना प्रवृत्तीचा, कफ प्रवृत्ती आहे, वात प्रवृत्ती आहे, पित्त प्रवृत्ती आहे. त्याचाच एक रूप माना हे 4 स्वभाव विशेषच्या संदर्भात. गॅलेनच्या मते आपल्या शरीरात प्रमुख 4 द्रव्य असतात. या द्रव्याचे शरीरात जे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असतो, जो प्रमाण जास्त असतो तो आपलं टेम्परामेंट ठरवतो. सिंपल थेरी आहे. मात्र याच्यात सर्वात मोठी गोष्ट आहे की कोणता स्वभाव कोणत्या थेरी देतो हे इम्पॉर्टंट आहे. चला जाणून घेऊ. 4 स्वभाव सिद्धांत: रक्तदाब, पित्त, कफ आणि मेलॅन्कोनी. जे इथं अमिता पाहिजे होतं, अमित केलं त्यांनी. ओके, ठीक आहे. सॅंग्वाइन, उत्साही, सामाजिक आणि आनंदी हे लोक असतात सॅंग्वाइन स्वभावाचे, रक्तदाबाचे. पित्त, क्लोरेलिक, महत्वाकांक्षी, नेतृत्वाचे गुण आणि रागिष्ट स्वरूपाचे असतात. कफ प्रवृत्ती आता तुम्ही स्वतःच बघू शकता कसा आहे. कफ प्रवृत्ती किंवा फ्लॅजेमॅटिक म्हणतात त्यांना. शांत, संयमी, स्थिर किंवा निष्क्रिय असतात हे व्यक्ती. सचिन. मेलॅन्कोनिक म्हणजे चिंतनशील, कलात्मकता, संवेदनशील आणि उदास. आता अभ्यास करत असताना आपल्याला हे अमिता, अजय, सचिन आणि वर्षा हे नाव लक्षात ठेवा. अभ्यास असाच होत असतो कारण आपल्या ब्रेनला अल्टिमेटली तिथं तो प्रश्न आठवायला हवा. चला तर आता व्हिडिओला डायरेक्ट सुरू करूया की यांचं म्हणणं काय. सॅंग्वाइन जो नेचर असतो किंवा सॅंग्वाइन जे टेम्परामेंट असते, स्वभाव गुण, संबंधित शरीर द्रव्य कोणतं आहे त्यांच्यात? ब्लड. पहिला आहे पॉइंट, ब्लड सर्वात जास्त. वैशिष्ट्य काय आहे? जेव्हा शरीरात रक्ताचे प्रमाण खूप जास्त असते किंवा प्रभावी असते तेव्हा व्यक्तीचा स्वभाव सॅंग्वाइन असा बनतो. तर ब्लड टाईप कोणता, शरीर द्रव्य कोणतं आहे? ब्लड. हे लोक असतात कसे? उत्साही असतात, सामाजिक असतात, आनंदी असतात, आशावादी असतात आणि साहसी असतात. म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह गुण आहे यांच्यात. बोलके सुद्धा असतात. नवीन मित्र बनवायला आवडते यांना, ठीक आहे. मात्र निगेटिव्हिटी काय? कधी कधी चंचल किंवा निष्काळजी असू शकतात. आता आपल्या आजूबाजूला एखादा व्यक्ती ठरवा तुम्ही आणि त्याला नाव देऊन द्या सॅंग्वाइन नेचर. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवा. कॉलेरिक, तापट किंवा महत्वाकांक्षी. आता ह्या भाऊसाहेबात आपल्याला शरीरद्रव्य कोणता आढळते? पिवळं पित्त, येलो बाईल. वैशिष्ट्य काय यांचं? शरीरात पिवळे पित्त जास्त असल्यास व्यक्तीचा स्वभाव कॉलेरिक होतो. ठीक आहे, मानलं. आता हे लोक असतात कसे? अत्यंत महत्वाकांक्षी, कणखर, नेतृत्व गुण असणारे हे ध्येयवादी असतात. आता आपल्याला करायचं काय? आपल्या आजूबाजूचे 4 व्यक्ती डिसाईड करून घ्यायचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सॅंग्वाइन आपण एक नाव दिलं आहे, कॉलेरिक नाव देऊन द्या. तापट व महत्वाकांक्षी कोणते लोक आहे? म्हणजे हे काय करतात? वेगाने निर्णय घेतात. निगेटिव्ह पॉइंट काय आहे याच्यात? अतिरेक झाल्यामुळे या द्रव्याचा लवकर रागावतात, आक्रमक होतात आणि अधीर बनू शकतात. लवकरच यांना रिझल्ट पाहिजे असते कोणत्याही गोष्टी. कॉलेरिक स्वभाव.
तिसरा बघू आपण पॉइंट, मेलॅन्कोलिक. आता याचं उच्चारण तुम्ही बघून घ्या. मेलॅन्कोलिक आहे संवेदनशील आणि विचारी. संबंधित शरीरद्रव्य आहे काळे पित्त. पहिलं ब्लड होतं, पिवळे पित्त होतं, आता काळे पित्त मेलॅन्कोलिक. वैशिष्ट्य काय आहे यांची, काळ्या पित्ताचे प्रमाण जास्त असणारे लोक मेलॅन्कोलिक असतात. हे वैशिष्ट्य, म्हणजेच याला वैशिष्ट्य नाही मानू, हे तर जनरल एक्सप्लेनेशन आहे. हे आहे त्यांचे वैशिष्ट्य. खोल विचार करणारे, गंभीर, संवेदनशील आणि कलात्मक व शिस्तप्रिय असतात. पुन्हा एखादा व्यक्ती शोधायचा, त्याला मेलॅन्कोलिक हे नाव देऊन द्यायचे. ते प्रत्येक गोष्टीत अचूकता शोधतात, परफेक्शनिस्ट. इथे एक एक्झाम्पल आहे, आमिर खानचा एक्झाम्पल घ्या. आमिर खानचा स्वभाव कसा आहे, मेलॅन्कोलिक. आता तुम्हाला लक्षात आलं. आता हे इन्स्टंट आठवलं म्हणून आणखी आपण सांगू. दुसरं, परंतु या द्रव्याच्या प्रभावामुळे ते उदासीन, चिंताग्रस्त आणि अंतर्मुख असतात. चौथा आहे फ्लेगमॅटिक, शांत आणि संयमी. संबंधित शरीरद्रव्य कफ किंवा श्लेष्मा. आता पुन्हा हे रिपीट का बरं करत आहे, जोड्या लावामध्ये येऊ शकतात. वैशिष्ट्य काय आहे, शरीरात कफचे प्रमाण अधिक असल्यास तो बनतो, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. निसर्गात अत्यंत शांत, संयमी, शांतता प्रिय आणि विश्वासू असतात. ते सहसा वादविवाद टाळतात, कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतात. पुन्हा एक व्यक्ती शोधायचा आहे, त्याला नाव देऊन द्यायचं आहे. नकारात्मक बाजू म्हणजे ते कधी कधी आळशी, उदासीन आणि निर्णय घेण्यास संथ वाटू शकतात. हे आहे फ्लॅगमॅटिक. आता गॅलेनच्या मते हे चारही जे द्रव्य आहे ते जर शरीरात संतुलन असेल तेव्हा व्यक्ती निरोगी, मानसिकदृष्ट्या स्थिर राहतो. जर एखादा द्रव्य जर गरजेपेक्षा जास्त वाढला तर त्याचा गुणधर्म तसा बदलतो. 4 आपण बघितले त्याप्रमाणे. म्हणून मानसशास्त्रात जे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी ही मोठी पायरी मानली जाते गॅलेनचा 4 स्वभावविषयी. आता थेट आपण MCQ कडे वळूया. पहिला MCQ आहे, गॅलेनच्या सिद्धांतानुसार शरीरात रक्ताचे प्रमाण जास्त असल्यास व्यक्तीचा स्वभाव कसा असतो. म्हणून मी रक्ताचे प्रमाण तुम्हाला आधी सांगितले होते, रक्ताचे प्रमाण जास्त आहे, त्यांचा स्वभाव सॅंग्वाइन असतो, उत्साही लोक असतात ते. आता याचं एक्झाम्पल जर तुम्हाला घ्यायचं असेल, चला एक्झाम्पल आठवलं म्हणून सांगतो. रणवीर सिंगला आठवू शकता तुम्ही, सर्वांच्या ओळखीचे आहेत ते आहे सॅंग्वाइन स्वभावाचे. दुसरं, खालीलपैकी कोणता स्वभाव शांत, संयमी आणि सहसा वादविवाद टाळणारा आहे. आताच आपण डिस्कस केला फ्लॅगमॅटिक. काळे पित्त या शरीरद्रवाचा संबंध कोणत्या स्वभावाशी जोडला गेला आहे. हे आहे मेलॅन्कोलिक, म्हणजे संवेदनशील आणि विचारी. जो व्यक्ती अत्यंत महत्वाकांक्षी आणि आक्रमक नेतृत्व गुण असणारा आणि लवकरात लवकर रागवणारा असतो त्याचा स्वभाव गॅलेनच्या मते कोणता, कॉलरिक. शरीरात कफ म्हणजे फ्लॅजेम या द्रवाचा अतिरेक झाल्यास व्यक्तीमध्ये कोणता नकारात्मक गुण दिसून येतो, आळस आणि निर्णय घेण्यास संथपणा. आता इथं आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. गॅलेनचा 4 त्यांनी टेम्परामेंट थेरी सांगितली, त्यामध्ये आपल्याला काय द्रव्य लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, द्रव्य लक्षात ठेवलं. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, त्यांचे गुण लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे वैशिष्ट्य, आणि त्यांचे दोष लक्षात ठेवायचे. आता हे कशामुळे लक्षात ठेवायचे आहे, प्रश्नाचं स्वरूप तसं आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला जनरल आयडिया आले असेल की 4 टेम्परामेंट थेरीच्या अंतर्गत कसे प्रश्न येतात आणि या थेऱ्या कशा आहे. जनरल पब्लिकसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि TET, CTET किंवा BEd एंट्रन्स किंवा टीचर संदर्भात जेवढ्याही परीक्षा असतात त्यात हा आता हॉट टॉपिक झाला आहे. हे तुम्ही बघू शकता आता. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे जे 4 स्वभाव वैशिष्ट्य मी सांगितले आहे त्या संदर्भात कोणत्या व्यक्तीला असोसिएट करू शकतो पब्लिक फिगर ते तुम्ही मला जरूर सांगावं. याचबरोबर आपण हा व्हिडिओ इथं थांबवूया. धन्यवाद.